हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 16 फेब्रुवारी 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते डिस्कस करत असतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाच्या न्यूज असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे जे सगळं डिस्कशन असतं ते विशेष करून आपले जे मराठी विद्यार्थी आहेत, जे स्पर्धा परीक्षा करतायत, त्यांच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं डिस्कशन असतं. आणि स्पर्धा परीक्षेला केंद्रीभूत म्हणून त्याच्यामध्ये मग यूपीएससी असू द्या, एमपीएससी असू द्या, कंबाईन असू द्या किंवा इतर एक्झाम ज्या स्पर्धा परीक्षा म्हणून गणल्या जातात, त्या दृष्टीतून डिस्कशन केलं जातं. त्या दृष्टीतून जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स आहेत, जे काही महत्त्वाचे न्यूज आहेत, त्या सखोलात एक्सप्लेनेशन या प्लॅटफॉर्मवरती करण्याचा प्रयत्न केला जातो. सो सुरुवात करूया आपण 16 फेब्रुवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघायला. पहिलं महत्त्वाचं एडिटोरियल कोणतं आहे ते डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपलं पहिलं जे एडिटोरियल आहे ते विशेष करून जम्मू अँड काश्मीरशी रिलेटेड एडिटोरियल असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. जसं की डिलिमिटेशन कमिशनचा रिपोर्ट आलाय, फायनल रिपोर्ट सबमिट केला गेला आणि त्याच्यामध्ये काय काय बदल केले गेलेत ते खरं तर या एडिटोरियलमध्ये डिस्कस करेन. विशेष करून रिझर्वेशन जे दिले गेले त्याच्यामध्ये एससीला आणि शेड्यूल्ड कास्टला रिझर्वेशन त्याच्यामध्ये दिले गेले, ते खरं तर सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग त्याच्यामध्ये शेड्यूल्ड ट्राईब म्हणजे आता अनुसूचित जातींना पॉलिटिकल आरक्षण दिले गेले, परंतु अनुसूचित जमातींना त्याच्यामध्ये काय विचार केला गेला नाही, आरक्षण दिले गेले नाही, त्याच्यावरती भाष्य करणार हे एडिटोरियल आहे. मग पहिल्यांदा 370 हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरला दर्जा कशाचा दिला गेलाय तर युनियन टेरिटरीचा दर्जा दिला गेलाय. बरोबर आहे. मग ती युनियन टेरिटरीचा दर्जा दिला गेल्यानंतरचा मॅप काय आहे तो मॅप पहिल्यांदा समजावून घ्या. जिल्हे नेमके किती आहेत ते समजावून घ्या आणि त्यानंतर मी एडिटोरियल तुम्हाला डिटेलमध्ये समजावण्याचा प्रयत्न करतो. मॅप एकदा बघितला ना तर मग आपल्याला चांगल्या पद्धतीने समजू शकते की नेमकं आपण काय बोलतोय. नाहीतर मी सगळं समजावून सांगेल तुम्हाला, पण नेमकं इमॅजिनेशन तुम्हाला होणार नाही की मी काय बोलतोय ते. त्यामुळे मॅप बघणं खरं तर गरजेचं आहे. पहिल्यांदा मॅप समजावून घेऊया आपण. इथं आपल्याला या मॅपमध्ये जम्मू आणि काश्मीरचा एरिया दिलेला पाहावयास मिळतो. हा जो टोटल एरिया आहे तो टोटल एरिया जम्मू अँड काश्मीर म्हणून आता ओळखला जातो. आणि इकडचा जो भाग आहे, हा जो भाग आहे त्याला आपण लडाख असं संबोधतो. हा लडाखचा एरिया. आणि बाकी ही जी तुम्हाला लाईन दिसते, ही लाईन जी दिसते तुम्हाला, ती लाईन आहे लाईन ऑफ कंट्रोल, ज्याच्यावरती पाकिस्ताननं कब्जा करून ठेवलेला आपल्याला पाहावयास मिळतो. हा जो एरिया आहे या एरियावरती पाकिस्तानचा कब्जा आता सुद्धा असलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. परंतु जर इतिहास बघितला तर तो कोणाच्या मालकीचा एरिया आहे तर ऑब्वियस आहे इंडियाच्या मालकीचा, म्हणजे आपल्या मालकीचा एरिया. त्याच्यामध्ये ही जी लाईन दिसते ती सुद्धा जास्त वारंवार न्यूजमध्ये असते. ती लाईन आहे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, त्याला LAC असं म्हणतो. तिथं सुद्धा सेम पाकिस्तान सारखी कंडिशन आहे. या एरियावरती हा जो आपला एरिया आहे त्या एरियावरती आजपर्यंत चायनानं कब्जा करून ठेवलेला आहे. आणि हा ग्लॅशियरचा एरिया जो आहे याच्यावरती चायनाचा कब्जा आहे. हा खरं तर पाकिस्तानचा एरिया, म्हणजे पाकिस्तानने याच्यावरती कब्जा करून ठेवला होता, परंतु भेट स्वरूपात यांनी चायनाला दिलाय. म्हणजे एकंदरीत हा एरिया आहे आपला, कब्जा केला त्यांनी आणि भेट दिली चायनाला. म्हणजे हे तुम्ही जे गणित आहे ते समजून घेऊ शकताय. मग हा खरं तर मॅप आहे. विशेष करून आपल्याला काय बघायचंय तर जम्मू अँड काश्मीरचा मॅप डिटेलमध्ये समजावून घ्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट दिलेत. हे जे डिस्ट्रिक्ट आहे 1 नंबरचं ते इथं दिले, कथुआ डिस्ट्रिक्ट आहे. पुढं 2 नंबर जे आहे ते जम्मू डिस्ट्रिक्ट आहे. असं नंबर वाईज तुम्हाला इथं लिस्ट दिले आणि ते नंबर इथं आपल्याला दिलेले खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतात. मग ते डिस्ट्रिक्ट कोणकोणते आहेत आणि त्याचे नंबर समोरचे तुम्ही तिथं बघू शकता. मी फक्त ती लिस्ट तुम्हाला सांगतो. त्यानंतर संबा आहे, उधमपूर आहे, रियाजी आहे, राजौरी आहे, पुंछ आहे, दोडा आहे, रामबान आहे, किश्तवार आहे, अनंतनाग आहे, कुलगाम आहे, पुलवामा आहे. या पुलवामा जो हा डिस्ट्रिक्ट आहे ना, या पुलवामामध्येच खूप मोठा अटॅक झाला होता, अनेक जवान आपले शहीद झाले होते. त्यामुळे सुद्धा हा जिल्हा जास्त न्यूजमध्ये होता. त्या दृष्टीतून सुद्धा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 13 नंबर कुठं आहे तर 13 नंबर आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. त्यामुळं हे जे पुलवामा आहे ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. छोटासा जिल्हा आहे, इथं खूप मोठा इन्सिडेंट झाला होता, त्यामुळे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर शोपिया आहे, बडगाम आहे, श्रीनगर आहे, गुंदरबाला आहे, बंदीपुरा आहे, बारामुल्ला आहे आणि कुपवारा आहे. हे 20 जिल्हे मिळून जम्मू आणि काश्मीर बनलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. आणि याच्यावरतीच आजचं जे एडिटोरियल आहे ते विशेष करून आलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मग ते पॉईंट टू पॉईंट आपल्या साध्या भाषेमध्ये आपण समजावून घेऊयात. या एडिटोरियलमध्ये मधून आपण खरं तर की पॉईंट काय काय शिकू शकतो हे पहिल्यांदा सांगतो आणि त्याच्यानुसार आपण डिस्कशन पॉईंट टू पॉईंट करण्याचा प्रयत्न करूया. पहिलं तर इथं जम्मू काश्मीरवरती अगोदर 370 हे कलम लागू होतं. ते कलम 2019 मध्ये हटवण्यात आलं.
हा पॉईंट आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे, तर दुसरा पॉईंट इथं फॉरेस्ट ऍक्टचा उल्लेख आलाय. मग तो फॉरेस्ट ऍक्टचा उल्लेख काय याच्यामध्ये आलाय त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण घेऊयात. दुसरा तो पॉईंट आहे. तिसरा पॉईंट आपल्याला हा बघायचा आहे, तो म्हणजे डिलिमिटेशन कमिशन, त्याला मराठीमध्ये आपण परिसीमन आयोग असं म्हणतो. त्या परिसीमन आयोगाची नेमणूक का केली जाते, त्याचं कार्य काय असतं, हे थोडक्यात आपण बघण्याचा, याच्यामध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचबरोबर चौथा महत्वाचा की पॉईंट काय, तर स्केड्युल्ड कास्ट आणि स्केड्युल्ड ट्राईब्स विषयी बोलले गेले. त्याला आपण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असं संबोधतो. मग त्यांच्या रिझर्वेशन विषयी बोलले गेले. त्यामुळे चौथा जो पॉईंट आहे तो हा सुद्धा या एरुटलच्या अंतर्गत आपण डिस्कस करणार आहोत. मग हे एरुटल पॉईंट टू पॉईंट बघण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न करूया. आणि पहिल्यांदा तुम्हाला ढोबळमानाने इन्फॉर्मेशन देतो एरुटलची, आणि त्यानंतर पॉईंट टू पॉईंट तुम्हाला दाखवतो या एरुटलमध्ये लेखकांनी नेमकं काय सांगितलं. हे जे एरुटल आहे ते जुबेर नझीर यांनी लिहिलेलं एरुटल आहे. या लेखकानं हे लिहिलेलं एरुटल आहे. मग पहिला 370चा पॉईंट काय आहे, तर जम्मू काश्मीरमध्ये 2019 पर्यंत 370 हे कलम लागू होतं. आणि हे 370 हटवण्याचं त्याच्या अगोदर सुद्धा अनेक प्रयत्न झाले, त्याच्यावरती अनेक डिबेट सुद्धा झाले आपल्याला पाहास मिळाले होते. परंतु बीजेपी गव्हर्नमेंटनं आता काय केलं, 370 हटवून टाकलं. परंतु तिथले जे स्थानिक लेवलचे पक्ष आहेत त्यांनी अनेक वेळा याला विरोध केला आणि याचा निषेध केला. याच्या विरोधात आंदोलन सुद्धा अनेक वेळा केले गेले. त्यांना नजरकैदेमध्ये सुद्धा त्यांना ठेवण्यात आलं, त्यांना घरीच कैद करून ठेवण्यात आलं. त्यामुळं हे जे आहे ते खूप कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा होता. आणि 370 कलम थोडक्यात काय सांगत होतं की जम्मू काश्मीरची राज्यघटना जी आहे ती वेगळीच राज्यघटना आहे. भारतामध्ये आपली जी राज्यघटना आहे ती तिथं लागू होत नाही. तिथं लागू होतं काय, तर 370 कलम लागू होतं. त्यामुळे 370 कलमचं हे वेगळं वैशिष्ट्य होतं. आणि भारतातील इतर राज्यांपेक्षा जम्मू आणि काश्मीरला एक वेगळा दर्जा त्याच्यामुळे मिळत होता. परंतु आता भारताचा अविभाज्य भाग, आणि त्यामुळे एक दुसरी गोष्ट काय झाली होती, तर जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे की नाही याच्यावरती खूप डिबेट व्हायचे, याच्यावरती खूप वादविवाद व्हायचे. जर अविभाज्य भाग असेल तर मग त्याला आपल्या युनियन टेरिटरी सारख्या किंवा सामान्य राज्यासारखा दर्जा का आपण देऊ शकत नाही, त्याच्यावरती आतापर्यंत आपण काय यशस्वी झालो नाही, असे अनेक प्रश्न उचलले जात होते. आणि त्याच्यावरती तोडगा डायरेक्ट बीजेपी गव्हर्नमेंटनं काय काढला, 370 हटवून टाकलं आणि त्याला युनियन टेरिटरीचा दर्जा दिला गेला. हा खरं तर 370चं हे खरं तर महत्वाचं. या 370 बरोबरच 35A हे कलम सुद्धा जास्त न्यूजमध्ये असायचं, हे सुद्धा आठवण्यात आले. 35A विषयी सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय, फॉरेस्ट राईट विषयी बोलले गेले, फॉरेस्ट राईट ऍक्ट विषयी बोलले गेले. 2006चा ऍक्ट आहे जम्मू आणि काश्मीरशी रिलेटेड हा ऍक्ट. मग या फॉरेस्ट ऍक्ट विषयी का बोलले गेले, तर ज्या अनुसूचित जमाती आहेत त्या विशेष करून फॉरेस्टमध्ये राहत असतात, फॉरेस्ट रिलेटेड असतात. मग त्यांना फॉरेस्ट रिलेटेड त्यांना एक स्पेशल राईट दिलं गेलं पाहिजे. कारण त्यांचं जे राहणीमान आहे ते राहणीमान फॉरेस्टशी रिलेटेड जास्त आहे. त्यामुळे फॉरेस्टमध्ये जर ते काय वास्तव्य करत असतील, हस्तक्षेप करत असतील, तर त्यांना काही प्रमाणात त्यांना ते राईट दिले गेले पाहिजे, अशा प्रकारचा ऍक्ट आहे. परंतु त्याच्यामध्ये आतापर्यंत त्यांना काय राईट्स दिले गेले याच्यावर सुद्धा अनेक वेळा प्रश्न विचारला जातो, प्रश्न उपस्थित केला जातो. त्याच्यामध्ये आपण कितपत यशस्वी ठरलो आहोत याच्यावरती सुद्धा शंका उपस्थित केली जाते. त्यामुळे त्या दृष्टीतून सुद्धा हा जो ऍक्ट आहे तो महत्वाचा आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा आहे डिलिमिटेशन कमिशनचं. पुढचा तिसरा पॉईंट जो आहे तो डिलिमिटेशन कमिशन, परिसीमन आयोग. आता ढोबळमानानं परिसीमन आयोग म्हणजे काय तुम्हाला सांगतो. नेमका मतदारसंघ जे तुम्ही आमदार निवडून देता, खासदार निवडून देता, म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट MP निवडून देता, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे MLA निवडून देता तुम्ही, त्याला आपण खासदार आणि आमदार म्हणतो. MP मध्ये खासदार असतो आणि MLA म्हणजे आमदार असतो. या दोघांना निवडून देताना ते जे निवडणुकीला उभा राहतात तो एक मतदारसंघ असतो. मग ते मतदारसंघ तुम्ही सारखा ऐकलं असेल बसणार, मतदारसंघ माझा मतदारसंघ, मी हे करणार ते करणार, हे फालतू गोष्टी ऐकल्या असतील तुम्ही पण. त्याच्यामध्ये काय आहे, तो जो मतदारसंघ असतो ना, तो मतदारसंघाची बाउंड्री ठरवण्याचं, किती मतदारसंघ असायला पाहिजे, किती लोकसंख्या मतदारसंघात, किती लोकसंख्येचा मतदारसंघ करायला पाहिजे, हे सगळं ठरवण्याचं काम कोण करत असतं माहिती आहे का तुम्हाला? हे सगळं ठरवण्याचं काम परिसीमन आयोग करत असतो, डिलिमिटेशन कमिशन करत असतो. मग आता जम्मू आणि काश्मीरसाठी डिलिमिटेशन कमिशनची गरज का पडली, तर 370 तिथं हटवण्यात आलं, कलम 370 तिथून हटवण्यात आलं. आणि 370 हटवल्यानंतर तिथं युनियन टेरिटरीचा दर्जा दिला गेला. मग युनियन टेरिटरीचा दर्जा दिला गेला म्हटल्यानंतर तिथं काय होणार, तर तिथं आपल्याला पुनर्रचना तिथली करावी लागणार, पॉलिटिकल राजकीय पुनर्रचना करावी लागणार. पुन्हा एकदा आकडेवारी घ्यावी लागणार, नवीन लोकसंख्येची आकडेवारी क्रिएट करावी लागणार. आणि
तो जर आपला अविभाज्य भाग बनवायचा असेल तर त्यांना प्रतिनिधित्व सुद्धा तशाच पद्धतीने दिलं गेलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर तिथं सामान्य इलेक्शन जे कंडक्ट आपण करतो त्याच्यासाठी नियमावली बनवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट प्रेफरन्स कशाला देणं गरजेचं आहे, तर किती लोकसंख्येचा मतदारसंघ असायला पाहिजे. जम्मू काश्मीरमध्ये किती मतदारसंघ असायला पाहिजे, किती मतदारसंघ करण्याची गरज आहे, मग विधानसभेच्या इलेक्शनसाठी किती मतदारसंघ असायला पाहिजे, आणि विशेष करून लोकसभेच्या इलेक्शनसाठी किती मतदारसंघ असायला पाहिजे, हे सगळं ठरवण्याचं कार्य पहिल्यांदा करणं गरजेचं असतं. त्याला आपण पुनर्रचना म्हणतो मतदारसंघाची. आणि ती पुनर्रचना करण्यासाठी गरज कशाची आहे, तर परिसीमन आयोगाचे. परिसीमन का म्हटलं जातं, तर ही सीमा ठरवण्याचं कार्य करतं. कुठल्या मतदारसंघाची सीमा कुठपर्यंत हे ठरवण्याचं कार्य कोण करतं, तर परिसीमन आयोग करतो. त्यामुळे त्याला खरं तर परिसीमन आयोग म्हणतात किंवा डिलिमिटेशन कमिशन म्हणतात. म्हणजे डिलिमिटेशन म्हणजे लिमिटेशन ठरवण्याचं काम करतं हे आयोग. मतदारसंघ कोणता कुठपर्यंत असायला पाहिजे, त्याच्यामध्ये किती लोकसंख्येचा मतदारसंघ करायचा, हे सगळं काम याचं असतं. आणि 370 हटवल्यानंतर पहिल्यांदा गरज त्याची पडली जम्मू आणि काश्मीरसाठी. त्यामुळे खऱ्या अर्थाने या डिलिमिटेशन कमिशनची नियुक्ती केली गेली आणि डिलिमिटेशन कमिशननं रिपोर्ट दिलाय फायनल. आणि विशेष करून त्याच्यामध्ये मतदारसंघांची वगैरे तर त्यांनी लिमिट ठरवलंच, परंतु आणखी एक कार्य यांचं काय असतं, तर रिझर्वेशन. लोकसंख्येच्या आधारावरती रिझर्वेशन ठरवून कोणत्या मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातींना किती रिझर्वेशन असायला पाहिजे हे सुद्धा यांचं सांगणं काम असतं. आणि त्यांच्या रिपोर्टमध्ये ते सुद्धा त्यांनी रिझर्वेशन सुद्धा दिलेलं आहे की किती सीट स्केड्युल्ड कास्टसाठी रिझर्व्ह ठेवायला पाहिजे आपण, किती सीट्स ज्या आहेत त्या स्केड्युल्ड ट्राईबसाठी म्हणजे अनुसूचित जमातींसाठी रिझर्व्ह ठेवायला पाहिजे. हा सगळा रिपोर्ट सुद्धा यांनी देणं गरजेचं असतं आणि तो त्यांनी दिला. परंतु त्याच्यामध्ये एक लूप होल काय, तर यांनी अनुसूचित जातींचा तर विचार केला, त्याला आपण SC म्हणतो, स्केड्युल्ड कास्ट म्हणतो, परंतु याच्यामध्ये STचा विचार केला गेला नाही, त्याला आपण स्केड्युल्ड ट्राईब्स म्हणतो, अनुसूचित जमाती म्हणतो. मग त्याचा खऱ्या अर्थाने यामध्ये विचार केला गेला नाही. मग लेखकाला हेच म्हणायचं आहे की घटनेमध्ये स्केड्युल्ड ट्राईबला रिझर्वेशन दिलंय भारतीय राज्यघटनेमध्ये मुळात तशी तरतूद आहे. परंतु जर तुम्ही या रिपोर्टमध्ये त्याचा विचार केला गेला नसेल, परिसीमन आयोगानं स्केड्युल्ड ट्राईबचा विचार केला नसेल, तर मग हे कुठंतरी घटनेच्या विरोधात रिपोर्ट आहे असं डायरेक्ट लेखक जो आहे तो आरोप करताना आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. समजतंय तुम्हाला? म्हणजे एकंदरीत हे जो एडिटोरियल लिहिलं गेले ते डिलिमिटेशन कमिशननं जो रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमध्ये स्केड्युल्ड ट्राईब म्हणजे अनुसूचित जमातींना काय सीटच रिझर्व्ह दिल्या नाहीत, त्यामुळं खरं तर हे एडिटोरियल लिहिले गेले. विशेष करून अनुसूचित जमातींच्या अधिकारांविषयी बोलणारे हे एडिटोरियल असं आपण म्हणू शकतो. समजतंय तुम्हाला? ही ढोबळमानाने इन्फॉर्मेशन झाली. या एडिटोरियलमध्ये नेमकं लेखकाला काय म्हणायचं आहे. आता तुम्हाला जर नोट्स तुम्ही जर काढायचे असेल तर आपल्याला लाईन टू लाईन बघणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण लाईन टू लाईन बघतोय ना, त्यावेळेस तुम्ही नोट डाऊन करून घेणं गरजेचं आहे. कारण जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा 370 हटवल्यापासून खूप जास्त न्यूजमध्ये, त्यामुळे याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्यामुळे आता झूम करून तुम्हाला लाईन टू लाईन याची इन्फॉर्मेशन मी देण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरा महत्वाचा की पॉईंट काय, तर आणखी जम्मू आणि काश्मीरमध्ये काश्मीर न्यूजमध्ये काय होतं माहिती आहे का, ह्युंदाई ही कंपनी जी आहे ती विशेष करून साऊथ कोरियातली कंपनी आणि त्या कंपनीच्या शाखा अनेक देशांमध्ये आहेत. तशा पाकिस्तानमध्ये सुद्धा आहेत, इंडियामध्ये सुद्धा आहेत. परंतु पाकिस्तानची जी त्यांची शाखा आहे त्यांनी पाकिस्तानमध्ये जो जम्मू काश्मीर फ्रीडम डे साजरा केला जातो, जम्मू काश्मीर दिवस साजरा केला जातो, आणि पाकिस्तानचं मत असं आहे की जम्मू काश्मीर हा आमचा भाग आहे, जो की हिस्ट्री बघितली तर तो आपला भाग आहे, अविभाज्य भाग आहे, त्यात काहीच वाद असण्याचे कारण नाही. उलट आपल्याच काही हिस्स्यांवरती त्यांनी कब्जा करून ठेवलाय. मग आता कब्जा करून ठेवलाय म्हणजे आपण आपली वृत्ती सहनशील राहिली, त्यामुळे सुद्धा आपल्याला एक सहिष्णू देश म्हणून सुद्धा ओळखलं जातं जगामध्ये सगळ्यात. त्यामुळे आपली एक चांगली प्रतिमा आहे जगामध्ये. त्यामुळे आपण युद्धाला पहिल्यांदा प्रेफरन्स देत नाही, आपण वाटाघाटींना प्रेफरन्स देतो, पहिल्यांदा बोलणी करून सोडवण्याला प्रेफरन्स देतो, शांततेच्या मार्गाने मार्ग काढण्याला सोल्युशन काढण्याला आपण खरं तर प्रेफरन्स देत असतो. त्यामुळे तर आजपर्यंत त्यांनी कब्जा करून ठेवला नाही, तर कधीच आपण ते युद्धाच्या जोरावर आपण ते घेऊ शकलो असतो. परंतु आपल्याला हिंसेवर आपला विश्वास नाही, विशेष करून आपली आयडियोलॉजी बघितली तर पहिल्यांदा आपण हिंसेला प्रेफरन्स देत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं आजपर्यंत आपण तो जो भाग आहे तो आपल्या इंडियाला जोडू शकलो नाही खऱ्या अर्थानं, असं आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये पाकिस्तान जसं की जम्मू आणि काश्मीरला स्वतःचा भाग मानतं, तशाच पद्धतीने ते सिद्ध करण्यासाठी जम्मू आणि काश्मीर लिबरेशन डे साजरा केला जातो, जम्मू आणि काश्मीर स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. आणि त्याला शुभेच्छा देणाऱ्या ट्विट जे आहे ते या ह्युंदाई कंपनीने केलं होतं.
त्यांच्या ट्विटरवर. परत लगेच त्यांची चूक लक्षात त्यांना आल्यावर त्यांनी हटवण्यात आलं. परंतु त्याच्याशी रिलेटेड नाराजी साऊथ कोरियन ऑफिशियल्सकडे आपण नोंदवली होती आणि त्यांनी लगेच त्याच्याविषयी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली होती. त्यामुळे सुद्धा जम्मू आणि काश्मीर जास्त न्यूजमध्ये होतं. त्यामुळे आपल्याला ते माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि एक पाकिस्तान जो आहे तो खोट्या वल्गना वारंवार करत असतो, त्यामुळे जम्मू आणि काश्मीर जास्त न्यूजमध्ये असतं. त्यामुळे सुद्धा आपल्याला त्याची डिटेल इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. आता राहिला महत्वाचा मुद्दा काय, तर आपल्याला लाईन टू लाईन एडिटोरियल बघायचं आहे, ते बघूया. मग जसे की पहिल्यांदाच तुम्हाला मी सांगितलं की जम्मू आणि काश्मीरसाठी कशाची नियुक्ती केली गेली, तर डिलिमिटेशन कमिशनची नियुक्ती केली आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावंच म्हणते. एक मिनिट. ओके. मग त्या डिलिमिटेशन कमिशनचं कार्य काय असतं त्याची ढोबळमानानं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली. आणि विशेष करून 2019 नंतर जम्मू आणि काश्मीरला 370 हटवल्यानंतर युनियन टेरिटरीचा दर्जा दिला गेला. हे पण तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगितलं. याच्यामध्ये काय झालं, आता डिलिमिटेशन कमिशननं काय केलं, तर रिपोर्ट दिला, त्यांचा इंटरिम रिपोर्ट दिला. आणि त्या रिपोर्टमध्ये काय केलं त्यांनी, तर 6 सीट जे आहेत ते जम्मू आणि काश्मीर प्रोव्हिन्समधले जे 6 सीट आहेत ते विशेष करून स्केड्युल्ड कास्टला रिझर्व्ह केलेले आपल्याला पाहावयास मिळाले. सॉरी, त्याच्यामध्ये काय केलं गेलं, तर जे 6 सीट्स आहेत ते जम्मू प्रोव्हिन्ससाठी क्रिएट केले गेले. म्हणजे 6 सीटसाठी तिथं इलेक्शन होईल जम्मू प्रोव्हिन्समध्ये. आता जम्मू आणि काश्मीरमध्ये 2 प्रोव्हिन्स आहेत, एक जम्मू प्रोव्हिन्स आहे आणि एक काश्मीर प्रोव्हिन्स आहे. जम्मूसाठी 6 सीट त्यांनी क्रिएट केले, म्हणजे 6 मतदारसंघ असं म्हणू शकतो आपण. आणि 1 सीट म्हणजे एक सीट जे आहे, म्हणजे त्याला एक मतदारसंघ असं म्हणू शकतो आपण. एक सीट जे आहे ते काश्मीर प्रोव्हिन्ससाठी क्रिएट केले गेले त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये कुठंतरी अनइक्वल सीटचं डिस्ट्रीब्युशन आहे 2 एरियांमध्ये असं लेखकाला म्हणायचं. त्यामुळं एक युनिट म्हणून युनियन टेरिटरी काम करू शकणार नाही असं लेखकाला खऱ्या अर्थानं म्हणायचं आहे. मग त्याच्यामध्ये विशेष करून जे रिझर्वेशन दिले गेले ते रिझर्वेशन विषयी बोलले गेले पुन्हा. आता विशेष करून याच्यामध्ये तुम्ही म्हणाल मग 6 सीटसाठीच फक्त इलेक्शन होणार का? 6 सीट जे आहेत हे 6 सीटच फक्त नाही, तिथं अगोदर सीट होतेच तिथं, परंतु 6 सीट त्याच्यामध्ये वाढवले गेलेत. समजते तुम्हाला? म्हणजे सीट भरपूर आहेत तिथं, मतदारसंघ भरपूर आहेत, परंतु 6 नवीन मतदारसंघ त्याच्यामध्ये वाढवले गेलेत. असं काश्मीर एरियामध्ये वाढवले गेले, म्हणजे काश्मीर एरियामध्ये 6 सीट वाढवले गेलेत, 6 मतदारसंघ वाढवले गेलेत. आणि जम्मू या एरियामध्ये 1 मतदारसंघ वाढवला गेलाय. समजते तुम्हाला? म्हणजे फक्त 6 सीटच नाही. डिलिमिटेशनचं कमिशनचं कार्य काय असतंय, एखादा मतदारसंघ कमी करायला लागला तर ते कमी करू शकतात आणि वाढवावा लागला तर ते वाढवू शकतात. मग आताच्या या डिलिमिटेशनच्या कारवाईमध्ये डिलिमिटेशननं काय केले, परिसीमन आयोगानं काय केले, तर 6 सीट काश्मीरमध्ये वाढवलेत आणि 1 सीट जम्मूमध्ये वाढवण्यात आलेलं आहे. समजतं तुम्हाला? म्हणजे 6 मतदारसंघ वाढवण्यात आलेत काश्मीरमध्ये आणि 1 मतदारसंघ जम्मूमध्ये वाढवण्यात आलाय. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा मी थोडंसं तुम्हाला कन्फ्यूज करण्यासारखं बोललो होतो, ते कन्फ्यूज झालं असेल, त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की याच्यामध्ये वाढ करण्यात आली. हे बनवण्यात 6 सीट्स आलेत, 6 मतदारसंघ बनवण्यात आलेत, इन द सेन्स वाढ करण्यात आली. अगोदरचे इतर सुद्धा मतदारसंघ अजून आहेत तिथं, म्हणजे फक्त 6 मतदारसंघच काश्मीरमध्ये आहेत आणि जम्मूमध्ये 1 मतदारसंघ असं नाही. 6 वाढवण्यात आली आहे, त्याच्यामध्ये 6ची भर टाकण्यात आली आणि जम्मूमध्ये 1ची भर टाकण्यात आली. आणि त्याच्यामध्ये विशेष करून मुद्दा कुठून चालू होतो, तर मुद्दा इथून चालू होतो की स्केड्युल्ड ट्राईब जे आहेत, स्केड्युल्ड ट्राईब म्हणजे एकंदरीत काय, तर याच्यामध्ये प्रपोज केले गेले या रिपोर्टमध्ये की एसटी स्केड्युल्ड ट्राईबला रिझर्वेशन 9 सीटसाठी दिलं जाईल. हे याच्यामध्ये प्रपोज केले गेले. परंतु हे प्रपोज केले गेले ना, ते आता जे नवीन सीट वाढवण्यात आलं त्याच्यामध्ये प्रपोज केले गेले विशेष करून. आणि विशेष करून पश्चिमेकडील भागामध्ये त्यांना सीट अशा प्रकारचे रिझर्वेशन दिले गेले. आणि हे रिझर्वेशन जे आहे ते असेंब्ली इलेक्शनसाठी रिझर्वेशन आहे. म्हणजे डिलिमिटेशन कमिशननं जे काही मतदारसंघ दाखवलेत असेंब्ली इलेक्शनसाठी त्याच्यावरती हे भाष्य करणार एरोटेल असं आपण म्हणू शकतो. पार्लमेंटरी सीटचे याच्यामध्ये बोललं गेलं नाही. इथं विधानसभेच्या इलेक्शन विषयीचे जे मतदारसंघ आहेत त्याच्याविषयी बोललं गेलं. मग त्याच्यामध्ये एसटी कॅटेगरीला दिले गेले रिझर्वेशन आणि हे पहिल्यांदा दिले गेले. शेड्यूल्ड ट्राईबला याच्या अगोदर सुद्धा रिझर्वेशनची प्रोव्हिजन होती, 370 होतं तेव्हा सुद्धा, परंतु त्यांना तशा पद्धतीचा न्याय दिला गेला नव्हता. आणि याच्यामध्ये सुद्धा त्याची तरतूद केली गेली, परंतु त्यांना पूर्ण न्याय दिला गेला नाही. जसं की एससी कॅटेगरीला शेड्यूल्ड कास्टला सुद्धा 7 सीट जे आहेत ते रिझर्व्ह केले गेले, 7 सीट सुद्धा. त्यामुळे ते जे 7 सीट आहेत ते विशेष करून परिपूर्ण मानले जातात एससी कॅटेगरीसाठी. परंतु एसटी साठी अन्याय काय झालाय, तर एसटी साठी विशेष करून जे पूर्वी भाग आहे त्या पूर्वी भागामध्ये त्यांना जसं हवं आहे
तशा प्रकारचं रिझर्वेशन दिलं गेलं नाही. म्हणजे देर वेर ऑल्सो 7 सीट्स रिझर्व फॉर SC बट देर वॉज नो सच रिझर्वेशन फॉर ST. तिथं सुद्धा SC साठी 7 सीट आहेत रिझर्व म्हणून ठेवलेले, राखीव म्हणून ठेवलेले, परंतु ST साठी तशा पद्धतीचे प्रोव्हिजन त्या भागामध्ये नाही, असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं आहे. मग इथं लेखकाला असं म्हणायचं की घटनेमध्ये तरतूद दिली की यांना समान रिझर्वेशन द्यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये स्केड्युल्ड कास्ट असू द्या किंवा स्केड्युल्ड ट्राईब्स असू द्या, यांना घटनेमध्ये अशी तरतूद दिली की त्यांना रिझर्वेशन जे आहे ते संख्येच्या आधारावरती, त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावरती खऱ्या अर्थाने द्यायला पाहिजे, व्यवस्थित त्यांना प्रमाणात रिझर्वेशन मिळाला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आर्टिकल 332चा इथं उल्लेख आलेला आपल्याला पाहावास मिळतो की त्याच्यामध्ये तशा पद्धतीची तरतूद केली असं लेखकाला म्हणायचं. मग त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरचा एरिया जर बघितला तर त्याच्यामध्ये गुज्जर ही जमात आहे, बकरवाल ही जमात आहे, गड्डीज ही जमात आहे, शिप्पीज ही जमात आहे. या 4 महत्वाच्या जमाती आहेत. मग खऱ्या अर्थानं त्यांना आपण जर इन्व्हॉल्वमेंट आपल्यात करून घ्यायचं असेल तर त्यांना व्यवस्थित रिझर्वेशनचं वाटप होणं गरजेचं आहे, आरक्षणाचं वाटप होणं गरजेचं आहे, असं कुठंतरी लेखकाला या ठिकाणी म्हणायचं असलेलं आपल्याला पाहावास मिळतं. मग त्याच्यामध्ये पुढं आपल्याला फॉरेस्ट ऍक्ट विषयी, फॉरेस्ट राईट्स ऍक्ट जो आहे 2006चा, त्या ऍक्ट विषयी याच्यामध्ये बोलले गेले. मग त्या ऍक्ट विषयी सुद्धा बोलताना लेखकाला म्हणायचं की त्यांचे खरंच राईट आपण देऊ शकलोय का आतापर्यंत, त्याचे रिलेटेड तरतुदी तर आपण भरपूर केल्या, पण त्या तरतुदींची अंमलबजावणी आपण आजपर्यंत करू शकलोय का, असं लेखक प्रश्न उपस्थित त्याच्यावरती करताना आपल्याला पाहावास मिळतोय. आणि 370 हटवण्यात आलं होतं ना, 370 आर्टिकल जे आहे ते रद्द करण्यात आलं होतं, त्याची डेट सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिली, ऑगस्ट 5, 2019. हा दिवस खऱ्या अर्थानं 370 हटवण्याचा दिवस मानू शकतोय आपण. त्याचबरोबर 332चा उल्लेख आला हे तर तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी. आणि फॉरेस्ट राईट्स ऍक्ट जो आहे तो 2006चा, त्याच्याविषयी सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली, तो सुद्धा इथं ऍक्ट आलाय, त्याचे सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला बघून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर आणखी उल्लेख कशाचा आलाय, बाकी रिझर्वेशनचाच इथं SC ST विषयीचं रिझर्वेशन असायला पाहिजे, कुठल्या जमाती कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त राहतात हे थोडंसं इथं बोललं गेले, ते काही एवढं डिटेलमध्ये आपल्याला बघायची गरज नाही. जिल्हा सुद्धा फक्त बघणं गरजेचं होतं. 20 जिल्हा आहेत काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये, आणि ते जिल्हे सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर बकरवाल, गड्डीज, शिप्पीज या ज्या ट्रायबल जमाती आहेत, अनुसूचित जमाती आहेत, त्या जमातींचा खरं तर इथं लोकसंख्या कशा पद्धतीचे, ती लोकसंख्या सुद्धा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघितलं. ते काय लोकसंख्या तुमच्या लक्षात ठेवण्याची तुमची काही गरज नाही, त्यामुळे ती लोकसंख्या वगैरे नाही लक्षात ठेवली तरी चालेल, किंवा एवढं बारीक लक्षात ठेवण्याची काही गरज नसते. मग विशेष करून आता याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय काय बघायचे ते बघूया. पहिल्यांदा विशेष करून की पॉईंट तर पहिले 4 सांगितले, त्याचा तर आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर 332 हे आर्टिकल आले, मग त्या 332चा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. वेगळा पॉईंट जर आपल्याला याच्यातून घ्यायचा झाला तर मग त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि एकंदरीतच जम्मू काश्मीरचा मॅप जो आहे तो व्यवस्थितरित्या मॅप रिडिंगच्या माध्यमातून करून ठेवायला पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड विशेष इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. महत्त्वाचे रिव्हर कोणते आहे, डोंगररांग असेल तर ती महत्त्वाची डोंगररांग कोणती आहे, महत्त्वाचं पीक कोणतं घेतलं जातं, आणि बाकी इन्सिडेंट कोणते आहेत की त्याच्यामुळे जम्मू काश्मीर जास्त न्यूजमध्ये असतं, ही सगळी इन्फॉर्मेशन आपण करंट अफेअर्सच्या माध्यमातून काढून ठेवणं गरजेचं आहे. एडिटोरियलमध्ये खऱ्या अर्थानं महत्त्वाचं एडिटोरियल मला हे वाटलं, त्यामुळे मी हे डिस्कस केलं. बाकी एडिटोरियलमध्ये एवढं काय महत्त्वाचं असं काही नाहीये. त्यामुळं ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या न्यूज आपण डिस्कस करण्यास सुरुवात करूयात. आता पुढची न्यूज आहे ते रशियाशी रिलेटेड न्यूज आहे. आणि रशियाने हे सांगितले की काही ट्रूप जे आहेत ते आम्ही मागे घेतोय, पुल बॅक करतोय, असं रशियाने सांगितले, जे की चांगली गोष्ट आहे. कारण रशिया आणि युक्रेनचा कॉन्फ्लिक्ट एवढा तणाव वाढत चालला होता की कदाचित युद्ध होते अशी सिच्युएशन निर्माण झाली होती. आणि त्याच पार्श्वभूमीवर युएसएनं रशियाला वॉर्न केलं होतं, वॉर्निंग दिली होती की लवकरात लवकर तुम्ही तिथून मागं हटायला पाहिजे, हा जो तणाव आहे तो तुम्ही कमी करायला पाहिजे, नसेल तर युद्धजन्य परिस्थितीला तयार राहावा, अशा प्रकारच्या सूचना युएसएने इनडिरेक्टली केलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. त्यामुळं रशिया आता कुठंतरी मागं घेताना आपल्याला पाहाव्यास मिळते. परंतु ग्राउंड लेवलला बघितलं तर ग्राउंड लेवलला डाऊटफुल सिच्युएशन आहे. कोणत्याही प्रकारे युएसएच्या फोर्सेस जे आहे ते मागं जाताना आपल्याला दिसत नाहीत, असं सुद्धा स्थानिक लेवलचे रिपोर्ट्स येताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळं अजून सुद्धा जी तणावाची परिस्थिती आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, ती कमी झालेली नाही असंच आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. हे सांगणारी न्यूज आहे. याच्यामधून रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट नेमका काय आहे, त्याच्यामध्ये नाटोची भूमिका काय आहे, युएसएची भूमिका काय, हे सगळं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी स्पेशल लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवले. आपली जी करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे
त्या प्लेलिस्टमध्ये मी ते अपलोड ऑलरेडी करून ठेवले. जर तुम्ही ते बघितलं नसेल तर अवश्य बघून घ्या. त्या प्लेलिस्टची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला हा जो टोटल वाद आहे तो डिटेलमध्ये समजावून घेता येईल. पुढची न्यूज आहे ती इम्पोर्ट एक्सपोर्टशी रिलेटेड आहे, आयात निर्यात ज्याला आपण म्हणतो. आणि आपल्या निर्यातीमध्ये 25% वाढ झाली असं सांगणारी ही आकडेवारी $34.5 बिलियन एवढी वाढ त्याच्यामध्ये झालेली आपल्याला पाहावयास मिळते जानेवारी 2022 मध्ये. मग या चार्टमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला देण्याचा प्रयत्न केलाय. 2020 जानेवारी 2020चा विचार केला तर आपली जी विशेष करून एक्सपोर्ट म्हणजे निर्यात होती ती 25.85% होती ती. आणि त्याचबरोबर कंपॅरिझन कशाच केले, इम्पोर्टचं केलंय, आयातीचं केलंय, मग ती 41.15% होती. जानेवारी 2021चा विचार केला तर आपली एक्सपोर्ट म्हणजे निर्यात जी होती ती 27.54% होती आणि आयात जी होती ती 42.3% होती, 0.3% होती. जानेवारी 2022 म्हणजे हा जानेवारी फेब्रुवारीच्या अगोदरचा गेला महिना, त्याच्यामध्ये 34% आपल्याला 34% आपल्याला एक्सपोर्टमध्ये वाढ पाहावयास मिळाली निर्यातीमध्ये. आणि आयात जी आहे ती 51.93%, म्हणजे आयातीमधला आणि निर्यातीमधला जो अंतर आहे तो खूप कमी झालेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. मग याच्यामध्ये तुम्हाला आयात निर्यातचा फरक काय पडतो आपल्या अर्थव्यवस्थेवर ते सांगतो. जर आपण आयात जास्त करत असेल तर आपल्याला आपण काय करतोय, आयात करतोय म्हणजे त्या वस्तू आपण घेतोय आपल्या देशामध्ये विकत, म्हणजे आपला जो पैसा आहे तो जातोय आणि वस्तू येत आहेत. म्हणजे काय होतं तर आपला खर्च वाढतोय. जेवढी आयात जास्त तेवढा अर्थव्यवस्थेचा खर्च जास्त, समजते. त्यामुळे जेवढी आयात कमी तेवढी अर्थव्यवस्था जास्त फायद्यामध्ये असते, जास्त स्वावलंबी मानली जाते. कारण आपल्याला दुसऱ्याकडून आयात करणं जास्त गरजेचं पडत नाही, कारण आपण स्वतःसाठी बनवत असतोय त्या गोष्टी. म्हणजेच आपली प्रत्येक गोष्टीमध्ये काय होते, आयात जास्त असलेली पाहावयास मिळते. त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण आजपर्यंत महासत्ता कंट्री नाही असं म्हणू शकतो. आपली अर्थव्यवस्था तशी अजून सबळ नाहीये असं आपण म्हणू शकतो. आणि निर्यात वाढते हे आपल्यासाठी खुशखबर काय आहे तर आपण निर्यात करतोय म्हणजे आपल्या वस्तू ज्या आहेत, आपण बनवलेल्या वस्तू आहेत त्या दुसऱ्या कंट्रींना विकतोय आणि त्या कंट्रींकडून पैसे घेतोय. म्हणजे काय तर आपण कमाई करतोय. म्हणजे आपल्याला अर्थव्यवस्थेला एक कमाई करून देणारी गोष्ट आहे निर्यात. आणि निर्यात वाढणं त्यामुळं खरं तर महत्वाचं, आपल्याला जेवढी निर्यात जास्त वाढेल तेवढी आपल्या अर्थव्यवस्थेची कमाई वाढेल, म्हणजेच आपली अर्थव्यवस्था तेवढीच वाढण्यासाठी मदत होईल. त्यामुळे खरं तर आपल्याला आयात निर्यात माहिती असणं गरजेचं आहे, त्याचा परिणाम माहिती असणं गरजेचं आहे. ही ढोबळ खूप बेसिक इन्फॉर्मेशन आहे, ही तुम्हाला ऑलरेडी माहितीच असेल, तरी पण जर माहिती नसेल तर मी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु आता काय करायचं आहे तुम्हाला, ज्यावेळेस अर्थशास्त्राचा तुम्ही अभ्यास करताय किंवा आता हे लेक्चर संपल्यानंतर या कन्सेप्ट दोन बघून घ्या, कोणत्या, आयातीची कन्सेप्ट काय, निर्यातीची कन्सेप्ट काय. म्हणजे एक्सपोर्टची कन्सेप्ट बघायची आपल्याला आणि इम्पोर्टची कन्सेप्ट आपल्याला बघायची. त्याच्याशी रिलेटेड सर्व काही इन्फॉर्मेशन आहे, सर्व काही संकल्पना आहेत, त्या सर्व संकल्पना आपण डिटेलमध्ये समजावून घेणं गरजेचं आहे. त्या दृष्टीतून आपल्याला त्याचा या न्यूजचा अभ्यास करणं गरजेचं होऊन बसतं. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय नाही, अर्थव्यवस्थेच्या दृष्टीतून ही न्यूज जी आहे ती खूप महत्वाची, अर्थशास्त्राच्या दृष्टीतून असं आपण म्हणू शकतो. बाकी काय इम्पॉर्टंट नाही. पुढची महत्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे हिजाब प्रकरणाशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि कर्नाटक हायकोर्टामध्ये तो मुद्दा चालू आहे, हे ऑलरेडी तुम्हाला सांगितले मी. आणि हिजाब प्रकरण काय आहे हे ऑलरेडी 3 वेळा याच्या अगोदर मी सांगून बसलोय तुम्हाला. प्रत्येक लेक्चरमध्ये डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन याची देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने हे प्रकरण काय ते नेमकं समजलं असेल. परंतु आता हायकोर्टामध्ये तो मुद्दा चालू आहे आणि ज्यांनी पिटिशन दाखल केले त्यांनी त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट वापरली, पॉझिटिव्ह सेक्युलरिझम. आपलं जे सेक्युलरिझम आहे, आपलं जे धर्मनिरपेक्षता आहे ती सकारात्मक धर्मनिरपेक्षता आहे, अशा प्रकारचा युक्तिवाद त्या पिटिशनमध्ये केलेला खऱ्या अर्थानं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळे खऱ्या अर्थानं हे महत्वाचं होतं. याच्यामधून याच्या अगोदर पण मी सांगितलंय, आता पण सांगतोय, पहिला तर की पॉईंट याच्यामधून आपल्याला घ्यायचा आहे फ्रीडम ऑफ रिलिजनचा जो मुद्दा आहे, तो फ्रीडम ऑफ रिलिजनचा मुद्दा डिटेलमध्ये आपण अभ्यास करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर दुसरा की पॉईंट महत्वाचा काय होऊ शकतो तर धर्मनिरपेक्षता ही जी संकल्पना आहे ती धर्मनिरपेक्षता संकल्पना आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि त्या संकल्पनेचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून आपण त्याचा अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. ही जी धर्मनिरपेक्षता संकल्पना आहे आपल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला दिली, त्यामुळे सुद्धा ही ठळक असण्यासारखी संकल्पना आहे, खूप महत्वाची संकल्पना आहे. त्याचा डिटेल अभ्यास करून ठेवा. भारतीय राज्यघटनेमध्ये नेमकी याच्याशी रिलेटेड तरतूद काय ते डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. आणि धार्मिक स्वातंत्र्य हा मुद्दा तर तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यासायचाच आहे, त्याच्यामध्ये काय दुमत असण्याचं कारण नाहीये. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही. ज्यावेळेस हायकोर्टाचा निर्णय येईल फायनल त्यावेळेस हे खरं तर महत्वाचं असणार आहे, त्यावेळेस सुद्धा आपण डिस्कस करणारच आहोत.
पुढची न्यूज आहे ती क्वाड मीटिंग जी झाली ना आता, त्या क्वाड मीटिंगशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. आणि या क्वाड मीटिंग विषयी कालच्या द हिंदूमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कशन केले आणि परवाच्या द हिंदूमध्ये सुद्धा केले. त्यामुळे ते जे 2 द हिंदूचे डिस्कशन आहेत त्यातला तो मुद्दा जो आहे तो चांगल्या पद्धतीने बघून घ्या. त्याच्यामध्ये मी मॅपच्या आधारावरती तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितले. त्यामुळे ते तुम्ही बघितलं नसाल तर ते नक्की बघून घ्या. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला या न्यूजच्या आधारे की पॉईंट काय घ्यायचे आहेत, जसं की मी याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलं. पहिला की पॉईंट आपण घ्यायचा आहे, क्वाडची टोटल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. याच्यामध्ये 4 मेंबर आहेत. ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे, USA आहे आणि इंडिया आहे. हे 4 मेंबर खऱ्या अर्थाने याचे आहेत क्वाडचे, आणि या चौघांनी मिळून ही क्वाडची स्थापना केली गेली यांच्याकडून. मग त्यामुळं त्याची जी काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून सुद्धा या 4 कंट्रींचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून हे महत्त्वाचं होतं. मग त्याच्यामध्ये जागतिक पातळीवर आता मुद्दा आणखी कोणता चालू आहे, दुसरा तर रशिया युक्रेनचा वाद चालू आहे. त्यामुळे ते डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. त्यासाठी लेक्चर बघायला तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं. तिसरा महत्त्वाचा लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा मुद्दा आहे, जिथून चायना जो आहे तो आपला खोडकर वृत्तीनं इंडियाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो, घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जास्त न्यूजमध्ये असतो मारावर. त्यामुळे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. तो एक तिसरा मुद्दा जो आहे तो गाजणारा मुद्दा असं आपण म्हणू शकतो. आणि चौथा जर मुद्दा तुम्हाला बघायचा असेल तर अफगाणिस्तानचा मुद्दा आपल्याला बघणं कुठेतरी गरजेचं आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली, USAला त्याच्यामधून माघारी घ्यावं लागलं. त्यामुळे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि युक्रेन रशियाच्या वादामध्ये नाटो इंटरफेअर जास्त करताना आपल्याला पाहावयास मिळते. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो. मग 5वा पॉईंट घ्यायचा झालं तर नाटो विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला काढून ठेवणं गरजेचं आहे. तर या नाटो विषयीचे एक स्पेशल लेक्चर सुद्धा बनवण्याचा मी प्रयत्न करीन, पण तोपर्यंत तुम्ही थोडासा याच्याविषयीचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. हे 5 की पॉईंट जागतिक पातळीवरला खूप गाजणारे की पॉईंट आहेत. त्यामुळे या 5 की पॉईंटचा तर तुमचा अभ्यास असणं अनिवार्य आहे. इट इज अन कंपल्सरी. तुमचा अभ्यास पाहिजेच पाहिजे याच्याविषयीचा. त्यामुळे हे 5 की पॉईंट डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. वर्ल्ड पेजला जरी बघितलं तरी एकच मुद्दा गाजतोय, तो म्हणजे युक्रेनचा क्रायसिस काय आहे. आणि ते मॅपच्या द्वारे इथं सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु याची डिटेल इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर ऑलरेडी मी बनवले, ते बघून घ्या. खूप गाजणारा मुद्दा, याच्यावरती कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त याची इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न करा. ते लेक्चर तुम्हाला बघायचं नसेल तर तुमच्या पद्धतीनं जशी इन्फॉर्मेशन तुम्हाला सुटेबल वाटते की त्यावेळेला मला सुटेबल आहे काढणे इन्फॉर्मेशन, त्यावेळेला इन्फॉर्मेशन काढून ठेवा. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. त्यामुळं प्लीज याचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. खूप गाजलेला हा जागतिक लेवलचा मुद्दा आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्यामुळे त्या दृष्टीतून डिटेलमध्ये याची इन्फॉर्मेशन काढून ठेवा. अत्यंत गरजेचं होऊन बसतं हे. इथं आपला आजचा द हिंदू जो आहे तो खऱ्या अर्थानं समाप्त होतोय. ज्या काही महत्त्वाच्या न्यूज होत्या आणि जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स होते ते सखोल तुम्हाला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केला. आशा आहे की मी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ते समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करू. आणखी बाकी काही शंका क्वेरीज असतील तर त्या कमेंट करत चला. तुम्ही कमेंट कोणच करत नाही जास्त, आणि फॉलोअर्स पण आपल्या चॅनलचे कमी आहेत, त्यामुळे कमेंट्स येणं कमीच आहे, अभ्यास आहे. परंतु जे तुम्ही बघताय ना ते प्लीज कमेंट करत चला, जेणेकरून मला पण समजेल की मला किती प्रमाणात सपोर्ट मिळतोय आणि किती विद्यार्थ्यांपर्यंत आत्ता सध्याला मी पोहोचू शकतोय. सो प्लीज त्याच्याशी रिलेटेड कमेंट पण करा. आवडत असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. हे तर तुम्हाला सांगितले. आपला टेलिग्राम ग्रुप आहे, टेलिग्राम चॅनल आहे, तो पण जॉईन करा, जेणेकरून बाकी काय अपडेट्स असतील ना त्या तुम्हाला तिथं मिळत राहतील. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.